एमचेम चायनाच्या सर्व्हेमध्ये ज्या अमेरिकी कंपन्यांनी सहभाग घेतला त्यांना मंदीची पावलं आता ऐकू यायला लागलेली आहेत. मंदी दबक्या पावलाने चीनमध्ये प्रवेश करते हे त्यांना अत्यंत स्पष्टपणे दिसू लागलेलं आहे. त्यामुळे एमचेम चायनाच्या सर्व्हेमध्ये जवळजवळ 64% अमेरिकी कंपन्यांनी असं मत व्यक्त केलं की कदाचित चीनला मंदीचा राहू गाठण्याची शक्यता आहे. आणि त्याच्यानंतर 58% लोकांनी असं मत व्यक्त केलं की अमेरिका आणि चीनमध्ये जो व्यापारी तणाव निर्माण झालेला आहे, एकूणच जो संघर्ष निर्माण झालेला आहे, त्या संघर्षामुळे या कंपनींना कदाचित झळ बसू शकते. 2025 मध्ये चीनच्या जीडीपी मध्ये 5% भर पडली आणि काही दिवसापूर्वीच बातमी आली होती की चीनला व्यापारामध्ये जवळजवळ 1.2 ट्रिलियनचा फायदा झालेला आहे. म्हणजे चीनच्या आयातीपेक्षा निर्यात जास्त आहे आणि या निर्यातीमुळे चीनला 1.2 ट्रिलियनचा फायदा झालेला आहे. उलटसुलट बातम्या येत आहेत. एका बाजूला अशा प्रकारच्या बातम्या येत असताना दुसऱ्या बाजूला चीनमध्ये मंदी येणार अशा प्रकारच्या भीतीने तिथल्या अमेरिकी कंपन्या गारठलेल्या दिसतात आणि 2026 मध्ये चीनचा जो जीडीपी आहे तो गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये कमी असेल अशा प्रकारची शक्यता व्यक्त करण्यात येते आहे.